होईल आणि प्रचंड बहुमताने विजय पक्का होईल। 51% मतं महायुती घेईल आणि विधानसभेच्या निवडणुकीसारखंच या ठिकाणी बहुमत भाजपाला महाराष्ट्रात आणि महायुतीला मिळेल असा मला विश्वास आहे। पहिल्यांदा भाजपचा नगराध्यक्ष होईल का? मला विश्वास आहे की कामठी नगरपालिकेमधील जनता विकासाला मत देईल। जात धर्म पंथाच्या बाहेर जाऊन या कामठी शहराच्या विकासाकरता या कामठी शहराची जनता आम्हाला मतं देईल आणि मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचं सरकार मोदींचं सरकार डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि विकासाला मतं मिळतील। नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात स्वबळावर लढतीये भाजप। अनेक ठिकाणी गेली आहे। कांद्रीमध्ये महायुती झालेली आहे, त्या ठिकाणी अमरावतीमध्ये महायुती आहे, नागपूरमध्ये अनेक ठिकाणी महायुती आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुतीत गेलो आहे। ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढतो आहे। पण हे ठरवलेलं आहे कुठल्याही मित्रपक्षाच्या उमेदवाराला किंवा आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी कुठलाही त्या ठिकाणी मनभेद किंवा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। मित्रपक्ष लढत आहे, ग्रामीण भागात कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाणार? दोनच मुद्दे आहे, मोदीचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रजीचं सरकार। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्या योजना घेतात त्या योजना समाजापर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष असला पाहिजे, हा पहिला अजेंडा आहे। आणि दुसरा, महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या नगरपालिकेचा विकास हा भाजप आणि महायुतीत करू शकतं हा विश्वास जनतेला आहे आणि म्हणून आम्ही विश्वासाने विकासाच्या विश्वासाने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास या ठिकाणी संपादित केलेला आहे विधानसभेत आणि आताही आम्ही विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र, विकसित कामठी, विकसित नागपूर या मुद्द्यावरच मतं मागणार। बंडखोरी पाहायला मिळत आहे, काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष फॉर्म भरलाय। आम्ही निवडणुकीच्या विड्रॉ पर्यंत ते लोक कमी होतील। कामठीत मित्रपक्षानेच उमेदवारी दिलेली आहे, अजितदादा पवार गटाकडून ते आहे उमेदवारी। नाही, मी सांगितलं गोंदिया भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल जी स्वबळाव लढतात आहे, म्हणजे तटकरे साहेब आणि अजितदादा अनेक ठिकाणी ते स्वबळाव लढतात। या निवडणूक आम्ही ठरवलं आहे महायुतीने। आम्ही समजा मित्रपक्ष आपसात लढलो पण तरी आम्ही असे मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेणार आहे। पार्थ पवार यांचा अहवाल येणार आहे जमीन घोटाळा प्रकरणात। मला वाटतं की अजून आमची विकास खारगे समिती पूर्ण रिपोर्ट तयार करून आमच्याकडे देतील। 30 दिवसाचा वेळ दिला होता, 12 दिवस झालेले आहे, 18 दिवस शिल्लक आहे, लवकरच रिपोर्ट येईल। बाळासाहेब ठाकरे स्मृती जी आहे त्याला उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद कायम दिलेलं आहे, आदित्य ठाकरेंनाही 5 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। राजकारणाच्या बाहेर जाऊन तुम्ही हा सगळा निर्णय घेतलेला आहे। नाही, असं आहे की या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला दिल्यानंतरच ती जबाबदारी पूर्ण होऊ शकतं किंवा त्या पदाला त्याच व्यक्तीची गरज आहे, त्यावेळी महाराष्ट्र निर्णय घेत असतो। कुठलंही सरकार असो की विरोधी पक्षाचे असो की सहपक्षाचे असो, त्यामध्ये राजकारण फार होत नाही। या राज्याची विरासत, संस्कृती, संस्कार असेच आहे की ज्या पदावर बसवायचं असतं किंवा त्या पदाला ते न्याय देऊ शकतात आणि भावनिक काही प्रश्न असतात त्यावर तो निर्णय होत असतो आणि त्यामुळं शासनाने घेतला निर्णय योग्य आहे। बिहार इफेक्ट या निवडणुकीत दिसेल का? कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल? 1,00,000% महाराष्ट्राने जे जिंकलं होतं ते बिहारमध्ये जिंकलं आणि नगरपालिकेमध्ये 51% मतं घेऊन भाजपा महायुती जिंकेल। तर खारगे समितीचा लवकरच अहवाल येईल असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया आहे। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं येवल्यामध्ये अनोखी युती आता पाहायला मिळते। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना धक्का देणारं समीकरण पाहायला मिळतंय। शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र आलेली आहे। एक वेगळं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या रुपेश दराडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं येवल्यामध्ये ही अनोखी युती जी आहे ती पाहायला मिळते। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना धक्का देणारं समीकरण पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी 1.5 तास केवळ शिल्लक आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। मात्र आता अर्ज भरण्यासाठी केवळ 1.5 तास शिल्लक आहे। मोठी बातमी आहे, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला खरे तर निवडणूक पार पडेल आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल। मात्र 246 नगर परिषदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि केवळ 1.5 तास आता शिल्लक राहिलेला आहे।